दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। शहरातल्या 4.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। ऐतिहासिक दसरा चौकात या निमित्तानं मेळावा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोल्हापूरचा दौरा होते आणि या दौऱ्याच्या निमित्ताने जवळपास 4.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे ते उद्घाटन करणार आहेत आणि दसरा चौकामध्ये हे ते शिवसैनिकांना ते संबोधित करणार आहेत। या निमित्ताने शक्ती प्रदर्शन आहे ते मोठ्या प्रमाणात शिंदे सेना कोल्हापूरमध्ये करण्याच्या प्रयत्नात आहे आपल्याला दिसून येते। त्याची जय्यत तयारी आहे ते दसरा चौकामध्ये या ठिकाणी सुरू आहे। खरं तर मुख्यमंत्री सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 4.5 कोटींचा जो मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी निधी दिला आहे त्या निधीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, अमृत 2 योजना, याशिवाय संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा विषय सुद्धा आहे। पंचगंगा नदीचे घाट सुशोभीकरण आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे, रस्त्यातले विविध जे डांबरीकरणाचे प्रश्न आहेत ते सोडवणे आणि रंकाळ तलावाचा सुशोभीकरण करणे अशा विविध विकास कामांचा यामध्ये समावेश आहे आणि या सगळ्या कामांचं एकत्रितरित्या उद्घाटन आहे ते शुभारंभ आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। याशिवाय ते याच ठिकाणी आहे ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहे। दसरा चौकामध्ये ही सभा होते आणि त्यामुळे आता आपल्याला माहित आहे की दसरा सुद्धा आहे तो सुरू झालेला आहे, नवरात्री सुरू झालेले आहे आणि या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये येऊन काय बोलणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर याची जय्यत तयारी आहे ते सध्या होताना पाहायला मिळते। जवळपास 450 कोटींचा निधी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचा दावा आहे तो केला जातोय आणि त्या अनुषंगाने याचं जोरदार ब्रँडिंग आहे ते शिवसेनेच्या वतीने करण्यात येते आणि एकूणच पाहायला गेलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आहे तो या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। हरियाणातल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतली दुफळी समोर आली आहे। हम साथ साथ है म्हणणारे आता हम आपके है कौन म्हणायला लागलेत अशी टीका फडणवीसांनी केली। लोकसभेतील फेक नरेटिव्ह ब्रेक झाला असा हल्लाबोल फडणवीसांनी केला। हरियाणात अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला, फेक नरेटिव्हचा फुगा फुटला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। मोदी ही एक जादू आहे, काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला। देशभरात काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर भूमिका घ्यावी, तर मग पक्ष आपली भूमिका मांडेल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। कुणी स्वतःला मोठा छोटा भाऊ समजू नये असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला। हरियाणात काँग्रेसचा पराभव दुर्दैवी आहे, सत्तेत भागीदारी नको म्हणून काँग्रेस स्वतंत्र लढली, फाजील आत्मविश्वासानं काँग्रेसचा पराभव झाला अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली। मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत असल्याचं राऊत म्हणाले। हरियाणात झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत। जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडूनच शिकावं लागेल असा टोला लगावण्यात आला। हरियाणातील पराभवावर राहुल गांधी यांनी ट्विट केलं, पराभवाचं विश्लेषण केलं जाते, निकालानंतर मिळालेल्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सादर करणार असं राहुल गांधी म्हणाले। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून 80% पेपर सॉल्व्ह झालाय अशी माहिती फडणवीसांनी दिली। उरलेली 20% चर्चा लवकरच पूर्ण होईल असं फडणवीस म्हणाले। शरद पवारांनी इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुकांमध्ये मोठी नाराजी आहे। दरम्यान आमच्या निर्णयाचा चेंडू जनतेच्या दरबारात टाकत असल्याचं नाराज गटानं म्हटलं। नांदगाव मनमाड मतदारसंघासाठी शुभेच्छा देत छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यामुळे सुहास कांदे विरुद्ध भुजबळ अशी रस्सीखेच रंगण्याची चिन्ह आहेत। काटोल मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीवरून भाजप नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगलाय। आशिष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर दोघेही इच्छुक असल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। चांदवड देवळा मतदारसंघात उमेदवारीसाठी 2 भावांमध्ये संघर्ष आहे। भाजपच्या तिकिटासाठी राहुल आहेर आणि केदार आहेर या भावांमध्ये संघर्ष निर्माण झालाय। दसरा मेळाव्यासाठी आज शिवसेनेची बैठक होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीजर जारी करण्यात आलाय। यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार आहे। पुण्यात शिंदे गटाच्या
शिवसेनेचा एकही उमेदवार लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5 जागांवरती भाजपचा तर 3 जागांवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. हरियाणातील विजयानंतर महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबाबत गौप्यस्फोट केला. मी जी राजकीय भूमिका घेतली होती ती शरद पवारांना सांगूनच घेतली होती. सुरुवातीला ते हो म्हणाले, मात्र नंतर नाही म्हणाले, असं मोठं विधान अजित पवारांनी केलं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, असा पुनरुच्चार अजित पवारांनी केला. ती चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, अशी कबुली अजित पवारांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत एक किस्सा सांगितला. जोपर्यंत भावंड असतात तोपर्यंत घराला धोका नाही, परंतु घरात नवीन व्यक्ती आली की बदल होतो, असं दादा म्हणाले. त्यामुळे अजित पवारांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा रंगली आहे. पुण्यातील कसबा विधानसभेसाठी भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळते. कसब्यातून धीरज घाटे यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना केली. राज्यात सध्या चुकीचं आणि विटलेलं राजकारण सुरू आहे, असं वक्तव्य मधुकरराव पिचड यांनी केलं. तसंच मी फक्त मुलासाठी आज सक्रिय असल्याचं पिचड म्हणाले. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आलं. सलग 10व्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे गृहकर्जदारांना दिलासा मिळालाय. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. इतर घडामोडी पाहूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.